ये गेम्स पानी के रिलेटेड है। तो जब विंड बहुत ज़्यादा होती है तब बोट कंट्रोल करना मुश्किल होती है। बहुत बार बोट पानी के अंदर चली जाती है जिसकी वजह से उसको बाहर निकालना मुश्किल हो जाता है। हम लोग के इक्विपमेंट्स टूटते भी रहते हैं तो हम उसको वापस चेंज करवाते रहते हैं। ये स्पोर्ट्स बहुत अच्छा भी है लेकिन इसमें रिस्क भी है, तो हम सेफ्टी मेजर्स भी बहुत सारे लेते हैं। पानी में जाना होता है तो पानी में डूबने के चांसेस होते होंगे और उसमें पत्थर भी होते हैं तो लगने के भी चांसेस होते होंगे। तो ये इसके लिए किस तरह से टीम वर्क होता है, कितने लोग आपके साथ रहते हैं? सर सेफ्टी के लिए हमारे साथ बहुत सारे बोट्स अंदर रहते हैं, बहुत सारे बोट्स रहते हैं, तो उसके साथ हम लोग लाइफ जैकेट्स भी वेयर करते हैं। हमारे जो रूल्स बुक्स हैं, हमारे पास है रूल बुक्स जिसके अंदर हमको पूरा डिटेल दे रखा है कि हम लोग कैसे चीज़ें चेंज कर चाहिए हम लोग को। जैसे विसल चाहिए, लाइफ जैकेट्स चाहिए, और पत्थर तो डेप्थ के अंदर कम ही होते हैं लेकिन हम तभी भी उसके लिए सेफ्टी मेजर्स लेते हैं। क्या आपका एम क्या है इस गेम में? सर मेरा एम अभी एशियन गेम्स है जो कि 2026 में है, तो उसी के लिए मैं भी प्रिपरेशन कर रहा हूँ। तुम्हारा नाम बताओ। मेरा नाम दिव्य ज्योति परिड़ा और मैं इल्का 4 क्लास करता हूँ। हा सेलिंग स्पोर्ट्स जो आहे खूप कमी पॉप्युलर आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला एक वॉटर बॉडी लागतं, बोट्स लागतात आणि याच्यामध्ये एक पडदा असतो, त्याला पडद्याला म्हणतात सेल। प्रत्येक बोट कुठल्याच मेकॅनिकल मीननी नाही चालत, पण विंड डायरेक्शन, विंड पॉवरनी चालते आणि एकदम एन्व्हायरमेंट फ्रेंडली स्पोर्ट आहे। या स्पर्धेचं नाव आहे कोर ऑफ इंजिनियर सेलिंग क्लब रेगाटा आणि ही नॅशनल लेवलची स्पर्धा आम्ही पवना लेकमध्ये कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या वतीने कंडक्ट केलेली आहे। टोटल ओव्हरऑल 12 क्लबमधून जवळजवळ 100 पार्टिसिपंट्स या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहे आणि या स्पर्धेमधले जे टॉप 3 विनर्स असतील, प्रत्येक 6 क्लासच्या बोर्ड्स आहेत, प्रत्येक क्लासमध्ये जे विनर असतील ते विनर सिलेक्ट होतील, त्यांचे रँकिंग बनतील आणि ते कॅन्डिडेट किंवा सिलेक्शन ट्रायलसाठी पार्टिसिपेशनसाठी एलिजिबल असतील आणि फ्युचरमध्ये त्यांना एशियन गेम्स, वर्ल्ड गेम्स आणि ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेशनसाठी अपॉर्च्युनिटी भेटेल। करिअर यामध्ये काय आहे? याच्यामध्ये फ्युचर करिअर हाच आहे की यातले जे चांगले सेलर्स आहे, टॉप रँकिंगमध्ये जर आले, या स्पर्धेमध्ये जे जिंकले आणि त्यांची रँकिंग बनते नॅशनल लेवलवर। यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया ती रँकिंग मेंटेन करते आणि जे टॉप सेलर्स आहे त्यांना फ्युचरमध्ये एशियन गेम्स, वर्ल्ड गेम्स, ऑलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेशन करण्याची संधी मिळेल आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी चांगलं परफॉर्म केलं तर फ्युचरमध्ये त्यांचं करिअर या स्पोर्टमध्येच बनू शकते आणि या स्पोर्टच्या असोसिएशन किंवा कोचिंग, फ्युचर कोचिंगमध्ये पण ते इन्व्हॉल्व होऊ शकतात आणि वेगवेगळे क्लब जे पार्टिसिपेट करत आहेत त्या क्लबमध्ये यूथ्सला मोटिवेट करून ते ट्रेनिंग देऊ शकतात। सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही स्पर्धकांना पूर्ण लाईफ जॅकेट्स वगैरे घालूनच पाण्यात पाठवतो, त्याची काळजी आम्ही बीच मास्टर नेमलेला असतो तो घेतो। साइन इन साइन आउट प्रॉपरली लॉन्च करताना पाण्यातून बाहेर आल्यानंतर चेक करून घेतो आणि पाण्यामध्ये आम्ही सेफ्टी बोट्स वगैरे अवेलेबल ठेवलेले आहेत। एका कोर्समध्ये कम से कम 3 सेफ्टी बोट्स आमचे अवेलेबल असतात, तर इमर्जन्सी अगर काही पाण्यामध्ये जर झाली तर आमचे सेफ्टी बोट त्यांना रेस्क्यू करतात। याच्यामध्ये अनेकांना जर यायचं असेल, खेळ अनुभवायचा असेल तर कुठले प्लॅटफॉर्म? स्टेट वाईज असे भरपूर क्लब आहेत जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत, त्या क्लबमार्फत तुम्ही येऊन प्रशिक्षण घेऊ शकता। तर आपल्यामध्ये CME पुणेमध्ये आमचे कोर ऑफ इंडियर सेलिंग क्लब आहे, त्यामध्ये तुम्ही करू शकता। कसं कसं तुझी भीती सगळी दूर झाली? मी स्टार्ट केलं जेव्हा मी 8 वर्षाचा होता। माझी भीती मोस्टली जेव्हा मी अजून सेलिंग करतो ना तेव्हा माझं भीती जाते, मेनली तसंच जातं माझं। आणि जेव्हा सेलिंग करतात तेव्हा खूप छान असं आतून छान फिलिंग येते, तर ते भीतीला ते डिफीट करतं। सुरुवातीला काय काय चॅलेंज तू कंप्लीट केलं? सुरुवातीमध्ये खरं तर माझं हाईट खूप छोटं होतं, ते खूप प्रॉब्लेम होतं आणि माझं वेट सुद्धा खूप कमी होतं, तर ते सुद्धा खूप प्रॉब्लेम होतं हेवी विंड्समध्ये। आणि मेनली स्कूलमध्ये खूप एक्झाम्स मिस केले मी आणि स्कूल खूप मिस झालंय मी। हो, आता तुला स्पर्धेत ज्यावेळेला सहभागी होतो तिथं काय चॅलेंज आहे तुझ्यासाठी? जास्त चॅलेंजेस नाही आता करंटली, पण इतर स्पर्धांमध्ये तुला मोटिव्ह तर तुझा असेल ना, ऑलिम्पिक खेळायचं हे काय? हो, ते माझं आता हे लास्ट इयर ऑप्टीमध्ये, तर आता ह्याच्यात तर चान्स नाही माझ्यासाठी, पण आता नेक्स्ट बोट मध्ये गेलं तर असणार चान्स। तुझं नाव सांग? माझं नाव अर्जुन एस मराठे।
चैलेंजिंग तो सबसे बड़ा है कि ज़्यादा विंड आ जाती है तो बोट फ्लैट करना और कंट्रोल करना बहुत मुश्किल हो जाता है। जिसका लाइट वेट है उसके हिसाब से, जैसे मेरे लिए तो बहुत मुश्किल हो जाता है। और सेलिंग हम CME में करते हैं, कॉर्प ऑफ इंजीनियर सेलिंग क्लब मैंने ज्वाइन किया था। मैं जब 10 साल की थी तब से मैं सेलिंग कर रही हूँ और मैंने इवेंट्स खेले हैं, नेशनल खेले, फिर उसमें मेडल लिए हैं। 2024 में लास्ट इवेंट मैंने ऑप्टी में करा था, उसमें मैंने सेल इंडिया में मेडल लिया था 3rd का। इसके बाद फिर मैंने ये बोट स्टार्ट किया है, बड़ा बोट, और इसमें मेरा फर्स्ट नेशनल है ये बोट में, तो उसमें भी मेरा रैंकिंग अच्छा चल रहा है। आपका क्या ध्येय है, क्या उद्देश्य है, आपका मोटिव अगला वाला क्या है? मुझे जो ट्रायल्स आने वाले हैं वही में एक ट्रायल आने वाला है एशियन, उसमें जाना है। उसके लिए मैं प्रैक्टिस कर रही हूँ, शायद मैं उसमें सिलेक्ट हो जाऊँ, तो उसके लिए इतनी मेहनत कर रही हूँ। आपका नाम बताइए। मेरा नाम आरती वर्मा। 9 वर्षाचा होतो तेव्हापासून मी सेलिंग स्टार्ट केलेलं। आता मी हे इव्हेंट खेळते पवना डॅमचा। आता मी 6 चालू आहे या इव्हेंटमध्ये। आता माझ्याकडं 3 मेडल आहे ती ह्या अगोदरच्या इव्हेंटमध्ये, गोल्ड, ब्राउन्स आणि सिल्वर होती ह्याच्या अगोदरच्या इव्हेंटमध्ये। आता बघू, आपण आता मेडलसाठी ट्राय करतोय। तू 4th असल्यापासून म्हणजे सुरुवातीला तुला पाण्यात उतरताना खूप भीती वाटली असेल, काय त्यावेळेला तुला चॅलेंज होते सगळे दिवस? असं वाटायचं कधीतरी लागल मला, काहीतरी होईल। मग त्याच्यानंतर मी एकदा पाण्यात पण पडलो, तेव्हापासून जेव्हा पाण्यात पडलो त्याच्यानंतर मला थोडी भीती वाटली। त्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर काही दिवसांनी परत मला वाटतं आता हे नॉर्मल आहे। आता काय तुझं पुढचं एम आहे? मला ऑलिम्पिक खेळायचे ह्याच्यात 2030 मध्ये, जी इजिप्त मध्ये ती खेळायची मला। तुझं नाव सांग। आयुष दीपक निकम।